कारंडे साहेब, मी या निमित्तानं आपल्याला सांगू इच्छितो, इचलकरंजीमध्ये येणाऱ्या भविष्यातल्या राजकारणामध्ये जेवढं आज समाजामध्ये सुनील इंगळेंचं स्थान आमच्यासाठी महत्वाचं आहे, तेवढंच येणाऱ्या इचलकरंजीच्या स्थानिकच्या राजकारणामध्ये सुनील दादा निश्चितपणे तुमचं स्थान तेवढंच महत्वाचं असेल। आणि अनेक पक्ष तुमच्या पाठीचे असतील की सुनील दादा तुम्ही आमच्याकडे या आणि आमच्या मार्फत निवडणूक लढवा। येणाऱ्या भविष्यातल्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या शुभेच्छा मी आजच सुनील दादांना या वाढदिवसाच्या निमित्तानं देतो। आम्हाला हेच तर साध्य करायचं आहे। केलं ना समाजाचं काम, 10, 20 वर्ष, 25 वर्ष वारसदार तयार केले। सगळे वारसदार आज योग्य पद्धतीने काम करतायत। समाज कुठं फुटणार नाही, कुठं वेड्यावाकड्यानं जाणार नाही, हा प्रबंध घालून दिला, ही पायवाट घालून दिली। जी घातलेली पायवाट आहे ती पायवाट फक्त तुम्हाला पुढे बघून चालवायची आहे आणि त्या पायवाटेनं तुम्हाला जायचं आहे। आणि अशी एक एक रत्न जी समाजात तयार होतील, त्या प्रत्येक रत्नाला आपणाला समाजाच्या बाहेर या विविध मोठ्या पसरलेल्या इचलकरंजीमध्ये मोठं करायचं। सगळ्या समाजाला कळू दे, नाभिक समाजामध्ये अशी नेतृत्व का घडतायत, कारण इथं विचार आहे, इथं आचार आहे। आम्हाला सेना महाराजांचा भक्तीचा वारसा आहे, शिवाकाशीदांचा शक्तीचा वारसा आहे, शिवाजी महाराजांचा वारसा आहे, जिवाजी महालेंचा वारसा आहे। आम्ही सांगतो ना छाती टोकपणे। मी अगदी एक साधी गोष्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे आम्ही कोल्हापूरमध्ये राहतो, मी महाराष्ट्रातनं फिरतो, पण महाराष्ट्रात ज्या ज्या वेळेला जातो, जिथं जिथं जातो, त्या वेळेला विषय निघतो, त्यावेळेला आदरणीय आबा आणि सुनील इंगळे असं नाव काढलं नाही, असं माझ्या आयुष्यात आजपर्यंत एकही भाषण झालं नाही। त्याच्या पाठीमागे कारण आहे, मी तुम्हाला सांगतो। अगदी परवाचं उदाहरण सांगतो। परवा रात्री एक दिवशी 9:30 वाजता मला सुनीलचा फोन आला, मामा कुठं आहे? म्हटलं कोल्हापूरमध्ये आहे। उद्या सकाळी 9 वाजता दर्शन मानेंच्याकडे जायचं आहे आणि शिवाकाशीदांच्या समाधीच्या कामाप्रती त्यांना अहवाल सादर करायचा आहे। म्हणजे कामाप्रती भावना किती असते, ती निष्ठा किती असते, हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वातून सिद्ध करणारं व्यक्तिमत्व म्हणजे दादासाहेब। आणि इथून पुढे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, म्हणजे जिल्ह्याचे पदाधिकारी असतील, इचलकरंजीतले सगळे पदाधिकारी असतील, आमच्या बहिणी असतील, काही सिनियर लोक असतील, तुम्ही सगळ्यांनी इथून पुढच्या काळात आज जे नाव आपण ठरवलंय ते दादासाहेब म्हणूनच इथून पुढच्या काळात घेऊया आणि आजच्या या दिवसाचं औचित्य आपण साधू। हे नुसतंच बोर्डावर मांडलं आणि ते तसं केलं असं नाही। आमच्याकडनं ते कदाचित चुकून एखाद्या वेळेला ते कमी जास्त होईल। माझं लग्न झालं होतं, माझ्या मामाची पोरगी माझी बायको होती आणि ती मला दादाच म्हणायची। माझा एवढा मोठा गोंधळ व्हायचा, एकदा तिला मामाने आणि तिच्या आई वडिलांना सांगितलं, अगं आता ते आधी विसरत्यापणी होतंय, तसं कधीतरी विसरत्यापणी झालं तर काय अडचण नाही, पण दादासाहेबच राहतील, हे मात्र इथून पुढच्या काळात सगळ्यांनी लक्षात ठेवावं। आणि आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं, दादांच्या सुनीलतावांच्या अभिष्टचिंतनाच्या निमित्तानं मी त्यांना खरोखर गुरुजींनी 27वीच्या त्यांना शुभेच्छा दिल्या। गुरुजींच्या इतका मी मोठा नाही, कारण मी 25 वर्षापासून गुरुजींना मानतो, गुरुजींच्या सोबत बसलेला एक छोटा कार्यकर्ता आहे। गुरुजींचे आचार विचार मी 25 वर्षापूर्वी येळगुडमध्ये मी ज्यावेळेला गुरुजी, परवा सुनीलनं मला फोन लावून दिला आणि मग दादासाहेब मला म्हणले की गुरुजींच्या बरोबर बोला। माझं गुरुजींची बोलणं झालं, मला फार छान वाटलं की बऱ्याच दिवसानंतर गुरुजींचे विचार माझ्या कानावर पडतायत। अशी माणसं जर सुनील दादांच्या सोबत आहेत, डायमंडच्या सारखा एक चांगला निष्ठावंत कार्यकर्ता, हिंदुत्व रक्तात भिनलेला कार्यकर्ता या व्यक्तीच्या सोबत आहे, तर या व्यक्तीला दादासाहेब म्हणाला कुठल्याही प्रकारची अडचण असायला काय कारण नाही, या मताचा मी आहे। आणि येणाऱ्या राजकारणामध्ये नाभिक समाजाचा एक बुलंद आवाज म्हणून आपण दादासाहेबांना या ठिकाणी या निमित्तानं आज इथं जाहीर करूया, एवढंच सांगतो। माझ्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।